तर पहा, या ठिकाणी आपण हे दोन वाक्य इंग्रजीमध्ये बनवणार आहोत. तुम्हीही बनवू शकाल आणि बोलूही शकाल अतिशय सोप्या पद्धतीने. बघा आता काय फरक आहे वाक्यामध्ये. बघा, पहिलं वाक्य आहे राजेश क्रिकेट खेळतो. खेळतो. दुसरं वाक्य आहे राजेश क्रिकेट खेळत आहे. खेळत आहे. फरक आहे. बघा आता पहिलं वाक्य जे आहे हे वाक्य हे आहे साधा वर्तमान काळ. खेळतो. कधीही लक्षात ठेवायचं, वाक्याच्या शेवटचं जे क्रियापद आहे तिथे खेळतो, पळतो, खातो, नाचतो असं जर क्रियापद असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो. आता इथे पहा, खेळत आहे, नाचत आहे म्हणजे क्रिया चालू आहे, तर या ठिकाणी चालू वर्तमान काळ असतो. एवढं लक्षात ठेवा. आता हे वाक्य इंग्रजीत कसे बनवायचे, अतिशय सोपी पद्धत. बघा, राजेशला द्यायचा 1 क्रमांक, म्हणजे वाक्याच्या पहिल्या शब्दाला 1 क्रमांक, जायचं डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे त्याला द्यायचा 2 क्रमांक, आणि इथे उलट क्रमाने यायचं, क्रमांक त्याला द्यायचा 3 क्रमांक. इथे पण बघा, राजेश 1 क्रमांक आहे, शेवटचा शब्द 2 क्रमांक, उलट क्रमाने या इथं 3 क्रमांक आणि इथं 4 क्रमांक. आता क्रमांक दिले, आता बनवायचं वाक्य. आता काय करायचं आहे, आपण 1 क्रमांक इथं दिला म्हणून हा शब्द इंग्रजीमध्ये इथं लिहायचा 1 क्रमांकाला, 2 क्रमांक इथं दिला म्हणून हा शब्द 2 क्रमांकाला लिहायचा, 3 क्रमांक इथं दिला म्हणून 3 क्रमांकाला हा शब्द लिहायचा. चला, राजेश, राजेशला इंग्रजीमध्ये राजेश, RAJESH, राजेश. 2 क्रमांक. खेळतो. आता खेळणे म्हणजे प्ले आणि खेळतो म्हणजे प्लेज, लक्षात ठेवा, PLAYS, प्लेज. क्रिकेट, 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 क्रिकेट. बघा बरं, तुम्ही पण हे वाक्य आता सहज बनवू शकता की नाही. राजेश प्लेज क्रिकेट. राजेश क्रिकेट खेळतो. हां, आता राजेश क्रिकेट खेळत आहे. आता हे पहिलं वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स, दुसरं वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता बघा, राजेशला राजेश लिहून घेऊ आपण, RAJESH, राजेश. आता आहेसाठी इज. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये जर नाम असेल, नाव, किंवा ही, सी, इट असेल तर इज घ्यायचं, आय असेल तर ॲम घ्यायचं, नंतर यू असेल तर आर घ्यायचं, वी असेल तर आर घ्यायचं, दे असेल तर आर घ्यायचं. ही गोष्ट लक्षात असू द्या. आता इथं राजेश नाम आहे म्हणून इज घेतलं आहेसाठी. आता खेळत, बघा आता खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया चालू आहे म्हणून मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा. मुख्य क्रियापद काय आहे, खेळणे. खेळणे म्हणजे प्ले, बघा PLAY, प्ले. खेळत आहे, क्रिया चालू आहे म्हणून मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय. राजेश इज प्लेइंग. 4 नंबरला काय आहे, क्रिकेट. क्रिकेट, CRICKET. पहा, एवढ्या सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी वाक्य बनवू शकतो, बोलूही शकतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.